नाना पटोले यांना सोनिया गांधींकडून बोलावणं आलंय। नाना पटोले आज दिल्लीला रवाना होणार आहेत। सध्या दिल्लीत काँग्रेसच्या सर्व प्रदेशाध्यक्षांच्या बैठका सुरू असताना त्याचवेळी ही घडामोड घडत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलंच उधाण आलेलं आहे। त्यामुळे नाना पटोले आज दिल्लीला रवाना होणार आहेत। दिल्ली माझं मीटिंग होती पार्लमेंटमध्ये डिपार्टमेंटची, त्यासाठी मी चाललेलो आहो आणि त्याच्यासाठी मी चाललो आहे। पण एवढा मोठा गाजावाजा त्याच्यासाठी होतं तेच मला काही कळलं नाही। तर याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपाचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण सध्या जोडलेले आहेत। अजितजी, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये मनापासून स्वागत। आपण पाहतोय सध्या राजकीय वर्तुळात अनेक घटना घडत असताना नाना पटोलेंना आज दिल्लीवरून बोलावणं आलंय। काय वाटतं, दिल्लीत आज नेमकं काय होईल? एक म्हण मला आठवते ती मी इथं उद्धृत करतो की बीज बोया बबुल का तो आम कहाँ से पाओगे। एक लक्षात घ्या, माननीय शरद पवार साहेबांनी आयुष्यभर फोडाफोडीचं राजकारण केलं आणि शेवटी ज्यांना कायम विरोध केला त्या काँग्रेसमध्ये त्यांच्या पक्षाच्या विलिनीकरणाची चर्चा आहे। अर्थात ही काँग्रेसनं दिलेला प्रस्ताव आहे की राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आलेला प्रस्ताव आहे, हा त्या दोन पक्षांचा अंतर्गत प्रश्न आहे। परंतु तिसऱ्या नजरेनं पाहताना थोडंसं आपल्याला इतिहासात गेलं पाहिजे। शरद पवार हे कायम काँग्रेसचे कट्टर विरोधक राहिलेले आहेत। त्यांनी काँग्रेसमध्ये असताना सुद्धा काँग्रेसलाच संपवण्याचा प्रयत्न केलेला हा इतिहास सर्वश्रुत आहे। इंदिरा गांधींच्या काळामध्ये ज्या वेळेला इंदिरा गांधींचा उदय होत होता त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांचा एक प्रकारे राजकीय खच्चीकरण आणि त्यातनं यशवंतरावांना आलेले नैराश्य आणि पुढे त्यांची संपलेली कारकीर्द हे याचा बदला आयुष्यभर घेण्याकरता गांधी नेहरू परिवाराला कायम शरद पवारांनी विरोध केलाय, ते त्यांचं राजकारण राहिलंय। अर्थात ज्या ज्या वेळेला आपल्या राजकारणाला मुरड घालावी लागली त्यावेळेला शस्त्रम्यान करून कायम पवार काँग्रेसमध्ये परतलेत, पण त्यांनी कायम काँग्रेस कमकुवत कशी होईल हा प्रयत्न केलेला आहे। आमच्या शुभेच्छा आहेत। विलिनीकरण होत असेल किंवा इतर काही डिसिजन असतील ते त्यांच्या पक्षामधले अंतर्गत निर्णय आहेत, परंतु करावे तसे भरावे ही जी म्हण आहे ही म्हण या परिस्थितीला उत्तमरित्या लागू होते। पण अजितजी, जर समजा विलिनीकरण झालंच, पवार गट आणि काँग्रेस एकत्र आलीच, तर कुठेतरी ठाकरे गट एकत्र पडेल आणि मात्र विरोधकांची ताकद कुठेतरी वाढेल, काँग्रेस आणि पवार गटाची ताकद वाढेल असं वाटतं का? ही मंडळी कायम सातत्यानं आपल्या फायद्यासाठी इतरांना गिळून टाकणारे लोक आहेत। महाराष्ट्रामध्ये ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचं आमिष दाखवलं, त्यांचा नैसर्गिक मित्र भारतीय जनता पक्षासारखा अनेक वर्षांचा फोडला, भाजपशी गद्दारी करायला लावली, त्यांना राजकीय लालूच दाखवून कसं संपवलं हे स्पष्ट दिसतंय आपल्याला। त्यामुळं ही जी संपवा संपवी आपल्यावरच उलटल्यानंतर आता पुन्हा एक मोठ्या अजगराचं स्वरूप घेण्याकरता या मंडळींचे प्रयत्न सुरू असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत। निश्चित। अजितजी, खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। त्यामुळे नाना पटोले यांना सोनिया गांधींकडून आज बोलावणं आलंय। दिल्लीमध्ये एकीकडे प्रदेशाध्यक्षांची बैठका सुरू असतानाच नाना पटोलेंना बोलावण्यात आल्यानं आता महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी काय नवा गौप्यस्फोट होतो, काय नवीन घडामोडी घडतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे।